नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण पंजाब स्पेशल छोले भटुरेची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करू। त्यासाठी येथे मी 3 तेजपान, अर्धा दालचिनीचा तुकडा, 4 लवंग व 4 मिऱ्या, 1 स्टार फूल, 2 वेलची व अर्धा किलो काबुली चणे 4 तास भिजवून घेतले आहेत। येथे मी गॅसवर 2 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्यात आपण 1 चम्मच चहा पावडर टाकून घेऊ। या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करू। आता येथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यात आपण काबुली चणे टाकून घेऊ। त्यात 3 तेजपान, अर्ध्या दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 2 वेलची, व त्यानंतर त्यात आपण लवंग व मिऱ्या टाकून घेऊ। आता आपण चहा पावडरचे जे पाणी उकळवले होते ते गाळणीने गाळून छोलेमध्ये टाकू। त्यानंतर त्यात आपण मीठ टाकून घेऊ। आता आपण कुकरचे झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊ। आता इथे मी 2 मध्यम आकाराच्या कांद्यांची पेस्ट करून घेतली आहे, 3 टोमॅटोची प्युरी केली आहे व 1 टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम होण्यासाठी ठेवले। त्यात आपण 1 टीस्पून जिरे टाकून घेऊ। त्यानंतर आपण तयार करून घेतलेली कांद्यांची पेस्ट टाकून घेऊ। आता आपण या पेस्टला चांगला लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपण यात तयार करून घेतलेली 3 टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ। आता आपण ही पेस्ट चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ। आता आपण यात 1 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ। आता याला चांगल्या प्रकारे तेल सुटायला लागले आहे, तर आपण यात सुके मसाले टाकून घेऊ। 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धने पावडर। आता आपण हे मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता त्यात आपण 1 टेबलस्पून गरम मसाला टाकून घेऊ, 1 टेबलस्पून एव्हरेस्ट मटन मसाला, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला व आता हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तेल सुटायला लागल्यानंतर त्यात आपण शिजवून घेतलेले छोले टाकून घेऊ। आता आपण हे छोले चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ। आता आपण त्यात 1 टीस्पून आमचूर पावडर टाकून घेऊ।
व आता आपण त्या छोले शिजवताना वापरलेले पाणी टाकून घेऊ. व आता आपण त्यात मीठ टाकून घेऊ. आपण छोले शिजवताना मीठ टाकले होते म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवायचा. आता आपण भाजी चांगल्या प्रकारे उकळून घेऊ. आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपली पंजाबी स्टाईल छोलेची भाजी तयार आहे. आता भटुरे बनवण्यासाठी येथे मी 2 वाटी मैदा, 1 वाटी दही, 1 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून बेकिंग सोडा व 2 टेबलस्पून रवा घेतला आहे. भटुरे बनवण्यासाठी मी येथे एका भांड्यामध्ये मैदा, 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टेबलस्पून साखर, 2 टेबलस्पून रवा, 1 वाटी दही, आता आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपण यात पाणी टाकून हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊ. हे पीठ मळताना चांगल्या प्रकारे चोळून मळायचे म्हणजे तुमचे भटुरे चांगल्या प्रकारे फुलतील. आता आपण या पिठाला तेल लावून हे पीठ भिजत ठेवू. आपण हे पीठ 2 तास भिजण्याकरता बाजूला ठेवून देऊ. आता आपले पीठ 2 तासानंतर भिजून तयार आहे. आपण त्याचे गोल गोळे तयार करून घेऊ. अशा प्रकारे आपण याचे गोल गोळे तयार करून घेऊ. आता आपण भटुरे लाटण्यास सुरुवात करू. अशा प्रकारे आपण आपला भटुरा लाटून घेऊ. भटुरा तळण्यासाठी मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आता आपले तेल गरम झाले आहे. आपण त्यात भटुरा टाकून घेऊ. अशा प्रकारे आपला भटुरा छानपैकी फुलला आहे. अशा प्रकारे पंजाबी स्टाईल छोले भटुरेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना